बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल। अनेक उमेदवार बारामती बाहेरचे। करुणा मुंडेंचाही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या। सुनेत्रा पवारांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा फोन। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द। मुख्यमंत्री बारामती निवडणुकीत इतका आग्रह करतायत तेवढा अजित पवारांच्या अपघाताच्या तपासात देखील करावा, हर्षवर्धन सपकाळांची टीका। अजित पवारांच्या अपघातावरती महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्यास लगेचच उमेदवारी मागे घेईन। बारामतीतले काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंची प्रतिक्रिया। मी लढण्यावरती ठाम, मात्र पक्षाचा आदेश मान्य असेल, मोरेंची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर पार्थ पवारांच्या खासदारकीच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार। आज सकाळी 11 वाजता पार्थ पवार राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार। निवडणुका संपल्या, आता पक्षवाढीवरती भर द्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना निर्देश, तर मतदार याद्यांचं बारकाईनं पुनरावलोकन करण्याची देखील सूचना। जयंत पाटील आणि भोंदू खरातच्या फोटोवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका। काहींना स्थिरता हवी होती म्हणून भोंदू खरातकडे गेले असतील, पडळकरांची टीका। भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, तुम्हालाही विरोधात बसावं लागणार। शेतकरी नेते राजू शेट्टींची भाजपवरती टीका। संजय राऊतांचं निवडणूक आयोगावरती खालच्या भाषेत ट्विट। निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसला दिलेल्या इशाऱ्यानंतर ट्विट केलं, तर संजय राऊतांच्या ट्विटला नवनाथ बन यांचं उत्तर। गद्दार कौन और खुद्दार कौन ये जनता तय करेगी, जनता तय कर रही है, बन यांचं उत्तर। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातवरती सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भोंदू खरातला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात काल हजर केलं होतं। तिसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा कोर्टाकडे अर्ज। राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे खरातच्या हस्तकशा उल्लेखाचं निनावी पत्र व्हायरल। सुनेत्रा पवारांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असा देखील पत्रात उल्लेख। पुरावे नसताना पत्र व्हायरल करून बदनामी सुरू। प्रज्ञा खोसरेंची पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला। आणखी 11 महिलांनी पुढे येऊन लैंगिक शोषणाचे आरोप केले। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी दाखल। ऊर्जा पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप। तर भोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता, किंमत जवळपास 200 कोटींहून अधिक। कुटुंबियांच्या नावावर देखील 70हून अधिक प्रॉपर्टी। तपासात माहिती उघड। ईडीकडे 35 मालमत्तांची कागदपत्र। आर्थिक तपास वेगानं सुरू। अशा भोंदूबाबांकडे जाणं बंद करा, शर्मिला ठाकरे यांची खरात प्रकरणात प्रतिक्रिया। व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध वाटते असाही सवाल। तर आमच्यासोबत फोटो काढून आम्ही भक्त असल्याचं सांगितलं तर कांशिलात लगाऊ असं देखील ठणकावलं। नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचे विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना। आतापर्यंत 9 गुन्हे दाखल, 6 आरोपींना अटक। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी पथक स्थापन। पुढे येऊन इतरही पीडितांनी तक्रार दाखल करावी असं पोलिसांचं आवाहन। पटेलांच्या तिरोडा इथल्या सभेतील बॅनरवरती अजितदादांचा फोटो नाही, विकास लमांडेंची पोस्ट। तर तटकरे आणि पटेलांनी स्वतंत्र असल्याचं दाखवून दिलं। पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठेतरी सतत दिसतायत, लमांडेंची टीका। जितेंद्र आव्हाडांच्या कन्या नताशा आव्हाडांना पवारांच्या राष्ट्रवादीकडे जबाबदारी। नताशा आव्हाडांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। नागपूर शहरात काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत। विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत। गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांना नागपूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी त्यांची नावं चर्चेत। मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख अर्ज दाखल करणार। अश्विनी देशमुख सरपंच पदासाठी आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार। जितेंद्र आव्हाडांच्या कन्या नताशा आव्हाडांना पवारांच्या राष्ट्रवादीकडे जबाबदारी। नताशा आव्हाडांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। पटेलांच्या तिरोडा येथील सभेतील बॅनरवरती अजितदादांचा फोटो नाही, विकास लमांडेंची पोस्ट। तर तटकरे आणि पटेलांनी स्वतंत्र असल्याचं दाखवून दिलं। पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतायत, लमांडेंची टीका।
नागपूर शहरामध्ये काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत. विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत. गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांचं नागपूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत. पुण्यामुळेच संघाचं काम कधी थांबलेलं नाही. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. 100 वर्ष पूर्ण करून देशाला दिशा दाखवणाऱ्या शक्तीच्या रूपात संघ उभा असल्याचं वक्तव्य. खाण परवान्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे. महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय. अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय बदल करण्याचा निर्णय. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी सबसिडी पॅकेज जाहीर. डीएपी खताच्या 50 किलोची बॅग 1,350 रुपयांना मिळणार. छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टी डायमेन्शनल म्युझियमचं आज नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्तर भारतात पोहोचण्यासाठी म्युझियम दिल्लीमध्ये उभारलं. नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना. आतापर्यंत 9 गुन्हे दाखल, 6 आरोपींना अटक. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी पथक स्थापन. पुढे येऊन इतरही पीडितांनी तक्रार दाखल करावी असं पोलिसांचं आवाहन. कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेची बैठक पार पडली. खासदार नरेश मस्के, रवींद्र फाटक यांची उपस्थिती. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमधील प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित. संघटन बांधणी आणि मतदान यादीवरती काम करण्याच्या श्रीकांत शिंदेंच्या सूचना. राज्य सरकार कोकणातील कातळ शिल्पांवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करणार. माहितीपट तयार करण्यास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडून प्रशासकीय मान्यता. या माहितीपटासाठी 14.5 कोटींचा खर्च केला जाणार. आपलं कुणीही अपहरण केलेलं नाही. अपहरणाची बातमी खोटी. स्वतः सायली सुर्वेंचं स्पष्टीकरण. गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती सायली सुर्वे नावाच्या तरुणीचं अपहरण झाल्याची बातमी होती. आरोपी आतिफ तासेची पालघर पोलीस ठाण्यातील तुरुंगामध्ये रवानगी. आतिफ तासे याला पोलीस ठाण्यामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. मीरा भाईंदरमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेला वेग. बीएलओ कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही काम करून मॅपिंग पूर्ण करण्याचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांचे निर्देश. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचं आझाद मैदानात आंदोलन. आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील डॉ. बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेज विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसेमुळे न्याय मिळाला. कॉलेज विरोधात एफआयआर दाखल. लाखोंची फी घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा कॉलेजवरती आरोप. जळगावच्या 40 गावात ज्वारी मका खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्यानंतर शेतकऱ्यांना अखेर टोकनचं वाटप. गर्दीमुळे ऑनलाईन नोंदणीसाठी टोकन पद्धत लागू. सरकार विरोधी कादंबरी म्हणत अमरावती विद्यापीठात ते 50 दिवस ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटवली. अभ्यासक्रमातून कादंबरी हटवल्यामुळे मोठा वाद. कोरोना काळातील परिस्थिती आणि लॉकडाऊनवरती ही कादंबरी आधारित. रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल. जिल्ह्यातील 28 लघु पाटबंधाऱ्यांमधील जलसाठा झपाट्यानं कमी होत असून अनेक धरणं 30% खाली. घोटवडे, ठोकशेत आणि उंधे धरणामध्ये 10% पाणीसाठा शिल्लक. तर कोंडगाव, कळवे, रानवली आणि पुनाडे धरणात केवळ 11 ते 30% पाणीसाठा शिल्लक. मीरा भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार. 1.46 कोटींचा निधी मंजूर. मंत्री प्रताप सरनाईकांच्या प्रयत्नांना यश. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये हिंदू संमेलनाचं आयोजन. हिंदूंनी आपल्या संस्कृतीसोबत आपल्या परंपरा जपल्या तरच हिंदू टिकेल. सोपान महाराज कनेरकरांचं वक्तव्य. बुलढाण्यात तिसरीतील 3 विद्यार्थिनींवरती शिक्षकाकडून अत्याचार. आरोपी शिक्षक महादेव मानतोडेंचं निलंबन. आरोपी शिक्षकावरती गुन्हा दाखल.